नमस्कार मंडळी भाजपची आणि एकनाथ शिंदेची युती ही काळांतराने टिकणार नाही असं बोललं जात होतं। त्यानंतर नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील यांनी मोठ्या प्रमाणात निवडून आणले, परंतु आता महापालिकेची निवडणूक सध्या होऊ घातलेली आहे आणि आज मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळतो। भाजप असेल, एकनाथ शिंदे असतील यांच्या कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ सध्या निर्माण झालेला आहे। एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते किंवा त्यांचे उमेदवार म्हणतात की भाजपची आणि जी काही शिवसेनेची म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल त्यांची युती तुटली असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। परंतु त्या ठिकाणी उदय सामंत 1:30 वाजता उपस्थित हजर होतात आणि ते सांगतात मीडियाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारची युती तुटली नाही, ते पक्षप्रमुख निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल असं त्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे सुद्धा स्पष्ट करायला तयार नाहीत की युती तुटली का नाही तुटली। त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारचे मीडियाच्या माध्यमातून सांगितले नाही युती तुटली का नाही तुटली, परंतु यामागची गणित काय आहेत, नेमकी मेघ कशा पद्धतीने टाकण्यात आलेले, एकनाथ शिंदे का स्पष्ट करत नाहीत सध्या युती तुटली का नाही तुटली म्हणून, आणि नेमकं राजकारण कशा पद्धतीने घडत आहे। एबी फॉर्म जवळपास भाजपच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणच्या उमेदवाराला 2,500 फॉर्म एवढे आतापर्यंत एबी फॉर्मचे वाटण्यात आलेले महापालिकेसाठी। आणि एकनाथ शिंदेचे काही कार्यकर्ते असतील त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा काही प्रमाणात एबी फॉर्म वाटण्यात आलेले आहेत। मग पुण्यात काय होणार, त्याचबरोबर ठाणे असेल त्या ठिकाणी काय होणार आणि कशा पद्धतीने एक मेघ टाकून ठेवलेली, ही मेघ काय आहे की जी काही युती असेल ती तुटल्या जात नाही किंवा तोडल्या जाऊ शकत नाही, नेमकं काय गणित ठरलेले याच्यावरती आपण एक विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, रोकटोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर याच्यातला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्या अर्थी एकनाथ शिंदे असतील, नगरपंचायत असतील, नगराध्यक्षाच्या निवडणुका असतील, त्या ठिकाणी भाजपपेक्षाही म्हणजे भाजपला जरी जास्त जागा मिळालेल्या असतील परंतु ताकद ही एकनाथ शिंदे यांची वाढलेली आहे। कारण तर छोटा पक्ष म्हणजे 2 नंबरचा पक्ष म्हणून बोलला जाणारा एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेचा पक्ष आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या पदरात नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, ह्या मोठ्या प्रमाणात जागा त्यांच्या पदरात मिळालेल्या आहेत, पडलेल्या आहेत। आता त्याच पद्धतीने भाजपला वाटते जे काही महापालिका असतील त्या महापालिकेत जर असंच झालं नगराध्यक्षाच्या निवडणुकीप्रमाणे तर भाजपची म्हणजे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढेल आणि भाजपची ताकद कुठेतरी कमी होईल अशी भीती एकनाथ शिंदे यांची भीती ही मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना कुठेतरी असावी, म्हणून त्यांची खेळी कशा पद्धतीने टाकण्यात आलेली या कारणावस्त जे काही भाजपची युती असेल त्या ठिकाणी जागा वाटपाचा कार्यक्रम असेल हे मोठ्या प्रमाणात भाजपला त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। तर दुसरीकडे शिंदेचे कार्यकर्ते म्हणतात जर आमच्या ठिकाणचे जे काही उमेदवार असतील पुणे ठिकाणचे जर आम्हाला त्या ठिकाणी स्वबळाचा नारा दिला किंवा आम्ही जर निर्णय घेतला, आमच्या पक्षप्रमुखाने एकनाथ शिंदे यांनी जर निर्णय घेतला तर आम्ही त्या ठिकाणच्या जे काही जागा असतील ते स्वबळावरती लढू आणि मोठ्या प्रमाणात निवडून आणू असं एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे यामध्ये अजितदादा पवार सुद्धा मागे नाहीत। अजितदादा पवार हे चाचणी करत आहेत, पाहणी करत आहेत, ज्या पद्धतीने एखादा भाजपचा कार्यकर्ता एखादा त्या ठिकाणचा महापालिकेचा जो काही उमेदवार असेल त्या ठिकाणी जर त्याला एबी फॉर्म जर भाजपच्या माध्यमातून नाही दिला तर कदाचित तो उमेदवार आपल्याकडे येईल आणि त्यानंतर आपण आपल्या माध्यमातून त्या ठिकाणचे उमेदवार निवडून आणू अशी रणनीती कुठेतरी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आखण्यात आलेली आहे आणि ते कुठेतरी त्यामध्ये यश मिळताना दिसत आहेत। ज्या पद्धतीने एखादा भाजपचा कार्यकर्ता नाराज असेल, त्याला त्या ठिकाणी एबी फॉर्म देण्यात आला नसेल, उमेदवारी अर्ज दिला नसेल तर तो कार्यकर्ता आता भाजपमधून सोडून अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये विलीन होताना दिसत आहे। म्हणजे एकंदरीत या दोघांच्या भांडणामध्ये अजितदादा पवार यांचा जो काही फायदा असेल तो होताना दिसत आहे। तर भाजपच्या आतापर्यंत जे काही एबी फॉर्म असतील जवळपास 2,500 पेक्षा जास्तचे वाटण्यात आलेले आणि यांनी सुद्धा एक गोपनीयता ठेवलेली आहे, म्हणजेच तुम्ही मुकाट्यानं फॉर्म घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कसा भरायचा तो भरा, परंतु कोणालाही सांगू नका मला एबी फॉर्म जर मिळाला असेल मला तर मीच स्वतः सांगायचं नाही कोणाला की मला एबी फॉर्म भरलेला आहे किंवा मला मिळालेला आहे, मी गुपचूप जायचा आणि त्या ठिकाणी तो फॉर्म भरायचा आणि जर एखादा टाइम आला युती जर टिकणारी असेल तर परत मी सांगितल्याप्रमाणे
तुम्हाला तो फॉर्म मागेही घ्यावा लागेल, असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या कार्यकर्त्याला, त्यांच्या उमेदवाराला. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची ताकद न वाढू देण्याचं काम हे भाजपच्या माध्यमातून केलं जात आहे. जर नगराध्यक्ष असेल, नगरपंचायतच्या निवडणुका असतील, त्याच पद्धतीने महापालिकेच्या वेळेस जरी असं घडलं तर मग एकनाथ शिंदे यांची ताकद वाढेल आणि कुठेतरी भाजपला पाठीमागे यावं लागेल किंवा त्यांच्या जागा कमी होतील, ही भीती कुठेतरी भाजपला निश्चितच आहे. म्हणून एकनाथ शिंदे यांची ताकद कशी कमी होईल आणि त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार कसे निवडून आणता येईल अशा पद्धतीचा प्लॅन हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून आखण्यात आलेला आहे. ही मेक कशी आहे तेही समजून घ्या. कारण तर भाजपचं आणि एकनाथ शिंदे यांचं ठरलं होतं, ज्या ठिकाणी एखाद्या पक्षाची ताकद जास्त असेल, त्या उमेदवाराची त्या ठिकाणी ताकद जास्त असेल, तर त्या ठिकाणी भाजपनी माघार घ्यायची. तर त्या ठिकाणचे जे काही भाजपचे उमेदवार असेल, त्या ठिकाणी जर भाजपच्या उमेदवाराची ताकद जास्त असेल तर एकनाथ शिंदे यांनी ते फॉर्म मागे घ्यायचा आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म मागे घ्यायचा आहे, असं ठरलेलं असताना आता तेच कुठेतरी मोहीम राबवली जात आहे. म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा या विषयावरती बोलायला तयार नाहीत की युती तुटली का नाही तुटली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हेही म्हणायला तयार नाहीत की आता सध्या युती तुटली का नाही तुटली. परंतु उदय सामंत सांगतात, पुणे या ठिकाणी ते उपस्थित होतात, जवळपास 1:30चा टाइम होता, 1:30च्या टायमाला ते उपस्थित झाले आणि त्यांनी मीडियाच्या सोबत सांगितलं की आतापर्यंत कोणत्याही प्रकारची युती तुटली नाही, तशा प्रकारची कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नाही, असं त्यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि कार्यकर्ते एखाद्या भावनेच्या आहारी जाऊन किंवा एखादा अग्रेसिव्ह होऊन त्या ठिकाणी असं वक्तव्य करत असेल तर ते निंदनीय आहे, असं सुद्धा उदय सामंत यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. आता या विषयावरती तुम्हाला काय वाटते? पुण्यात परत एकनाथ शिंदे यांच्या जागा जास्त येणार का? त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या भाजपच्या जागा जास्त येणार का, की मग अजितदादा यामध्ये त्यांची खेळी चालणार, त्यांचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात निवडून आणण्याचं काम हे होऊ शकते? नेमकं काय घडलेलं आहे पुण्यामध्ये आणि काय घडणार आहे, नक्कीच कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.